हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी। हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते। पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती पूजेसाठी वर्षातील हे 15 दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते। पितृपक्षात आपल्या पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि श्राद्धाला स्वीकारतात असेही सांगितले आहे। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धार्मिक विधी केले जातात। या दिवसात श्राद्ध आणि तर्पण करण्याला खूपच महत्त्व आहे। पितृपक्षातील श्राद्ध केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळते आणि शांतीही प्राप्त होते असा समज आहे। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेनंतर सुरू होतो। तो अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालतो। याला पितृ अमावास्या असेही म्हटले जाते। या काळात एकूण 16 दिवस असतात। पितृपक्षाच्या दरम्यान शुभ कार्य जसे की लग्न, गृहप्रवेश, नवीन खरेदी इत्यादी करण्यात येत नाही। पितृपक्ष महालय श्राद्ध पक्ष यामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी केलेल्या श्राद्ध विधीमध्ये विशेष नैवेद्य पदार्थ बनवले जातात आणि या पदार्थांमध्ये पितरांना प्रिय मानलेले असे सात्विक आणि घरगुती व शुद्ध पदार्थांचा समावेश असतो। तर आता आपण पाहूयात पितृपक्षातील विशेष असे नैवेद्य पदार्थांची माहिती। तर सर्वात प्रथम येतो भात। शिजवलेल्या तांदळाचा भात, शुद्ध तूप घालून केलेला भात हा पितृपक्षात नैवेद्यामध्ये दाखवला जातो। दुसरा पदार्थ आहे दूध, तूप। हे भातासोबतच दूध आणि तूप दिले जाते। मूग डाळ खिचडी किंवा मग वरण, सात्विक व पचायला हलके असे पदार्थ पितृपक्षात बनवले जातात। ओल्या नारळाच्या करंज्या किंवा मग मोदक, नारळ आणि गूळ वापरून केलेले पदार्थ हे पितरांना खूप प्रिय मानले जातात। कंदमुळे किंवा कंद, ज्यामध्ये सुरण, रताळ, गवाळी हे सर्व पितरांसाठी उकडून आणि किंवा मग शिजवून अर्पण केले जातात। तर भाजीपाला पितृपक्षाच्या दरम्यान दुधी भोपळा, पडवळ, कारली, दोडका या भाज्या खूप प्रमाणात उपलब्धही असतात आणि त्यामुळेच याच भाज्या पितृपक्षात अगदी साध्या, उकडलेल्या किंवा फोडणीविना केलेल्या भाज्या बनवून पितरांना अर्पण केल्या जातात। तर आता फळे कोणती? केळी आणि तसेच हंगामी फळे जी नैवेद्यात नेहमी ठेवली जातात। गूळ, गूळ हा गोड पदार्थ स्वरूपात खूपच महत्त्वाचा मानला जातो। आता पायस म्हणजेच गोड खीर, दूध, गूळ किंवा मग साखर आणि तांदूळ किंवा शेवयांची खीर पितरांना खूपच आवडते असे मानले जाते आणि ती खास करून बनवलीच जाते। नारळ, श्रीफळासह नारळाचे तुकडेही नैवेद्यात ठेवले जातात आणि त्याशिवायच पान, सुपारी हेही अर्पणासाठी आवश्यक असते। पाणी आणि ताक हे पितरांच्या तृप्तीसाठी अर्पण केले जाते। तर आता काही विशेष बाबी बघूया। पितृपक्षातील नैवेद्य शुद्ध आणि सात्विकच असतो। कांदा, लसूण, मांसाहार आणि फारच मसालेदार किंवा तळकट असे पदार्थ शक्यतो पितृपक्षात टाळले जातात। पितरांना संतुष्ट करण्यासाठी साधेपणा आणि श्रद्धा हे सर्वात महत्त्वाचे असते। त्यामुळे
नैवेद्य तुम्ही अगदी सात्विक आणि अगदी साधाही अर्पण केलात तरी ते पितृ मान्य करून घेतात. त्याचप्रमाणे पिंडदानमध्ये भात, तीळ, तूप, पाणी यांचा विशेष महत्त्व असते. पितृपक्ष विशेष नैवेद्य पदार्थ आणि त्या प्रत्येक पदार्थाचा काय उपयोग आणि काय अर्थ आहे हे आपण थोडक्यात पाहूयात. तांदळाचा शिजवलेला भात हे एक शुद्धता व सात्विकता दर्शवते आणि तुपासोबत अर्पण करून तो पितरांना तृप्त करतो. दूध व तूप हे पवित्रता व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. भात, खिचडीसह दूध आणि तूप हे दिले जाते. मूग डाळ खिचडी आणि वरण हे पचायला हलका व सात्विक असतो. पितरांसाठी रुचकर आणि शुद्ध आहार असा हा मानला जातो. ओल्या नारळाच्या करंज्या किंवा मोदक किंवा नारळ व गूळ वापरून बनवलेले कोणतेही इतर गोड पदार्थ हे पितरांना प्रिय मानले जातात. गोड अन्नाने पितरांना तृप्ती होते. सुरण, रताळ, गव्हाळी, इतर कंद हे भूमीशी नाते जोडणारे असतात आणि उकडून किंवा मग शिजवून नैवेद्यात त्यांचा समाविष्ट केला जातो. भाजीपाला, दुधी भोपळा, कारली, दोडका, परवळ, इतर भाजी ही साधेपणा आणि शुद्धता दर्शवणारे असतात आणि उकडून किंवा साध्या पद्धतीने या भाज्या पितृपक्षात बनवल्या जातात. केळी आणि तसेच हंगामी फळे हे नैसर्गिक गोडवा व ताजेपणा दर्शवतो. फळांचा प्रसाद म्हणून नैवेद्यामध्ये समावेश असतो. गूळ हे माधुर्य व समाधानाचे प्रतीक. गोड पदार्थ हे नैवेद्यात आवश्यकच असते. पायस म्हणजे हा खीर, तांदळाची खीर किंवा मग इतर काहीही तांदूळ किंवा शेवया, त्यात दूध किंवा साखर, गूळ यांचं हे वापरून एक गोड खीर बनवली जाते. खीर हे तृप्ती व आनंदाचे प्रतीक मानले जाते. नारळ व श्रीफळ हे पवित्रता व शुभत्वाचे प्रतीक. नैवेद्य व अर्पणामध्ये हे प्रमुख असते. पान सुपारी पारंपरिक अर्पणातील हा महत्त्वाचा घटक आहे. पूजा विधीनंतर आवश्यक अर्पण केले जाते. पाणी किंवा मग ताक हे जीवनाचे मूळ, शांतीचे प्रतीक पिंडदान व नैवेद्यात खूपच महत्त्वाचे असते. तर हे पदार्थ पितृपक्षात नैवेद्यामध्ये विशेष असे बनवले जातात. पण तरीही काही पदार्थ आपापल्या रीतीप्रमाणे बरेच वेगवेगळे असे पदार्थ बनवले जातात आणि पितृंना अर्पण केले जातात. तर तुमच्याही भागात तुम्ही पितृपक्षात कोणते विशेष पदार्थ बनवता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मलाही जाणून घ्यायला खूप आवडेल. तर आता आपण पितृपक्षाच्या तिथी पाहून घेऊया. पितृपक्ष 2025 श्राद्ध तिथी 7 सप्टेंबर 2025 रविवार पितृपक्ष प्रारंभ होतो. पौष्टपदी पौर्णिमा 8 सप्टेंबर 2025 सोमवार प्रतिपदा श्राद्ध. 9 सप्टेंबर 2025 मंगळवार द्वितीय श्राद्ध. 10 सप्टेंबर 2025 बुधवार तृतीय श्राद्ध चतुर्थी श्राद्ध. 11 सप्टेंबर 2025 गुरुवार पंचमी श्राद्ध महाभरणी श्राद्ध. 12 सप्टेंबर 2025 शुक्रवार षष्ठी श्राद्ध. 13 सप्टेंबर 2025 शनिवार सप्तमी श्राद्ध. 14 सप्टेंबर 2025 रविवार
अष्टमी श्राद्ध 15 सप्टेंबर 2025 सोमवार। नवमी श्राद्ध 16 सप्टेंबर 2025 मंगळवार। दशमी श्राद्ध 17 सप्टेंबर 2025 बुधवार। एकादशी श्राद्ध 18 सप्टेंबर 2025 गुरुवार। द्वादशी श्राद्ध 19 सप्टेंबर 2025 शुक्रवार। त्रयोदशी श्राद्ध मघा श्राद्ध 20 सप्टेंबर 2025 शनिवार। चतुर्दशी श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रविवार। सर्व पितरी अमावास्या। पितृपक्षात सर्व पितरी अमावास्येला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते। जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास तुम्ही सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध आणि तर्पण करू शकता। पितृपक्षाचे महत्त्व। पितृपक्षाच्या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते। यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते। या काळात पूर्वजांच्या मृत्यूपत्र दिनानुसार ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा, वस्त्रदान केले जाते आणि त्या दिवसात पितरांचे स्मरण केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर आजच्या व्हिडिओची ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर जरूर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित। थँक्स फॉर वॉचिंग।